श्री स्वामी समर्थ श्रीराज क्रिएशन या पेजमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. भाग 20. आज आपण शिकणार आहोत फक्त 2 वस्तू वापरून घरच्या घरी पोलन कसे तयार करायचे. भाग 1. आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी पोलन कसे तयार करायचे, ते पण वॉटरप्रूफ. त्यासाठी लागणार आहेत आपल्याला जाड दोरा. हा जो आहे तो गोधडी शिवायचा असतो. ओके, जाड दोरा, फेविकॉल, 1 चमचा, थोडं पाणी, 1 बाऊल, ॲक्रिलिक कलर, कैची आणि सर्वात मेन म्हणजे कॉर्नफ्लॉवर. आणि आपल्याला दोरा अटॅच करण्यासाठी एक कार्डबोर्ड म्हणजे खोका लागणार आहे. खोक्याचा एक हे कार्डबोर्ड लागणार आहे. ओके, तुम्ही बघू शकता एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे घरच्या घरी पोलन तयार करण्यासाठी. आणि पोलनला कोटिंग करण्यासाठी स्प्रे लागतो. व्हर्निचचा स्प्रे असतो कोटिंग करण्यासाठी, तो मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड करणारच आहे. जर तुम्हाला त्याला कोटिंग करायचं असेल किंवा वॉटरप्रूफ ठेवायचे असेल तर तुम्ही तो व्हर्निचचा स्प्रे घेऊ शकता कोटिंगसाठी. आणि नाही घेतला तरी चालेल, तरी मी व्हिडिओमध्ये तो फोटो टाकणार आहे व्हर्निचचा स्प्रे. तर तुम्हाला कोटिंग करण्यासाठी किंवा डस्ट फ्री राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्या स्प्रेचा. तर तो व्हिडिओमध्ये टाकणार, तर तुम्ही तो पाहू शकता. मला सर्व मटेरियलचं साहित्य मी सांगितलेलं आहे. आता पोलन कसे तयार करायचे स्टेप बाय स्टेप मी हे तुम्हाला दाखवणार आहे. ओके, चला तर पोलन कसे तयार करायचे ते मी तुम्हाला दाखवते. ओके, एक बाऊल घेतलं. बाऊल घेतल्यानंतर त्याच्यात मी कॉर्नफ्लॉवर हे तुम्ही कोणत्याही कंपनीचे घेऊ शकता. असं काही कंपनीचेच घ्यायला पाहिजे. सुट्टे पण भेटते, तुम्ही सुट्टेही घेऊ शकतात किंवा पॅकिंगचे भेटते ते सुद्धा घेऊ शकतात. आता माझ्याकडे सुट्टं आहे म्हणून मी हे यूज करते. ओके, आता आपल्याला एक बाऊल घ्यायचं आहे. एका बाऊलमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे. ओके, आता तुम्हाला किती लागत आहे तुम्ही त्याच्यानुसार टाकू शकता. ओके, तर मला थोडेच करायचे व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून मी 1 चमचा घेते. ओके, तुम्ही बघू शकता मी 1 चमचा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेते आहे. ओके, 1 चमचा काय करते हे कॉर्नफ्लॉवर घेते आहे. ओके, हे कॉर्नफ्लॉवर याच्यात टाकलं. आता 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं तर 1 चमचा आपल्याला काय लागणार आहे, फेविकॉल लागणार आहे. तर मी 1 चमचा काय करते हे फेविकॉल घेते. ओके, तुम्ही बघू शकता. तर मी 1 चमचा फेविकॉल घेते. तुम्ही बघू शकता मी 1 चमचा फेविकॉल घेते. ओके, तुम्ही बघू शकता मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतले तर 1 चमचा फेविकॉल घेतली. मिश्रण याच्यात टाकते मी. ओके, जर तुम्हाला पोलन जास्त करायचे असेल तर तुम्ही प्रमाण जास्त घेऊ शकता तुमच्या पद्धतीने. ओके, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा फेविकॉल घेतला आहे आणि त्याच्यात मी 1 चमचा पाणी टाकते. ओके, 1 चमचा काय टाकते पाणी टाकणार आहे. ओके, तुम्ही बघू शकता 1 चमचा पाणी टाकते. ओके, 1 चमचा पाणी टाकते आणि हे मिश्रण काय करायचं आहे आपल्याला पूर्ण मी एकजीव करून घ्यायचं आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी हे मिश्रण पूर्ण एकजीव करत आहे. हे मिश्रण मी काय करते सर्व एकजीव करत आहे. ओके, हे मिश्रण पूर्ण एकजीव झाल्यानंतर आता आपल्याला काय घ्यायचं आहे, दोरा घ्यायचा आहे. बघू शकतात आणि गोधडी शिवायचा दोरा असतो हा. तर घ्यायचा आहे हे आपले 4 बोटं. 4 बोटांना आपण बरोबर असे राऊंड करायचं आहे. ओके, तुम्ही बघू शकता 4 बोटं घेतले. 4 बोटांना काय करायचं आहे राऊंड. तुम्हाला जेवढे पोलन पाहिजे आहे बनवायचे आहे तुम्ही तेवढे दोरा गोधडीचा दोरा घेऊ शकतात. ओके, आता मला फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी घ्यायचा आहे म्हणून मी थोडाच घेते. ओके, आता तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी घ्यायचा आहे म्हणून मी थोडा, तुम्ही जास्त घेऊ शकतात. ओके, तर मी एवढा दोरा घेतला आहे आणि याला मी इथून कट करते. ओके, एवढा दोरा घेतल्यानंतर मी याला काय करते कट करते. ओके, तुम्ही बघू शकता मी कट केलेला आहे. ओके, आणि आपण जे मिश्रण तयार केलं आहे त्याच्यात मी हा दोरा पूर्णपणे भिजवते आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पूर्ण दोरा भिजवते आहे. हा दोरा भिजवण्याचं कारण का, की आपल्याला पोलनसाठी दोरा कसा पाहिजे, आपल्याला कडक पाहिजे आहे म्हणून याच्यात मी भिजवते आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे भिजवत आहे दोरा. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे दोरा भिजवत आहे. आणि याच्यात आता जे एक्स्ट्रा जे असेल ना आपण मिश्रण तयार केले ते आपल्याला काय करायचं आहे काढून घ्यायचं आहे. ओके, अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी हे सर्व मिश्रण काढून घेत आहे. ओके, पूर्ण याला मी फोल्ड करत आहे मिश्रण काढून. ओके, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी काढून घेत आहे मिश्रण. ओके, आता हे मिश्रण काढल्यानंतर आता हे आपल्याला फेकायचं नाही आहे. आपण पुढची प्रोसेस कशी करायची याच्यातच ते मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे. आता मी मिश्रण काढून घेतलं, हा दोरा घेतला आणि आपण जो कार्डबोर्ड घेतलेला होता, कार्डबोर्ड म्हणजे खोका. ओके, त्याला आपल्याला हे गुंडाळायचं आहे वाळण्यासाठी. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे वाळण्यासाठी इथे याला राऊंड करणार आहे. ओके, हे मिश्रण वाळण्यासाठी मी याला इथे राऊंड करणार आहे. तुम्ही बघू शकता मी दोरा इथे काय करते राऊंड करते. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे राऊंड करत आहे, कारण आपल्याला हे मिश्रणला दोरा जो आहे आपल्याला तो वाळवायचा आहे. ओके, याला वाळवण्यासाठी किती 5 मिनटं लागतात. ओके, कारण आपल्याला पोलनला कडक दोरा लागतो. ओके, पोलन तयार करण्यासाठी कडक दोरा लागतो. ओके, तुम्ही बघू शकता
मी याला सर्व राऊंड करून घेतलेलं आहे. आता याला आपण काय करूया, 5 मिनिटं वाळू देऊया. ओके, याला काय करायचं आहे, 5 मिनिटं. हा 5 मिनिटं वाळतो तोवर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते ती कशी करायची. ओके, आता हे वाळवण्यासाठी आपण साईडला ठेवतोय. ओके, आता हे मिश्रण घेतलं, हे पहिलं जे मिश्रण केलं ते घेतलं. त्याच्यात फक्त आपल्याला काय टाकायचं आहे आता, कॉर्नफ्लॉवर. ओके, काय टाकायचं आहे, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. त्याच्यातच पुढची प्रोसेस करते. ओके, याच्यात अजून परत आपल्याला 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता 1 चमचा काय करायचं आहे, कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता. आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकत आहे याच्यात. ओके, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि अजून परत 1 चमचा आपल्याला काय घ्यायचं आहे, फेविकॉल घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 1 चमचा परत आपल्याला फेविकॉल घ्यायचा आहे. ओके, तुम्ही बघू शकता. आपल्याला 1 चमचा परत फेविकॉल घ्यायचा आहे. ओके, आता ह्यावेळेस आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे. ओके, ह्यावेळेस काय आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे. हे फक्त मिश्रण आता आपल्याला काय करायचं आहे, एकत्र करून घ्यायचं. ओके, घट्ट करून घ्यायचं आहे. ओके, तुम्ही बघू शकता. आपल्याला हे मिश्रण काय करायचं आहे, घट्ट करून घ्यायचं आहे. ओके, तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं हे पातळ आहे, घट्ट झालेलं नाही आहे, तर याच्यात तुम्ही अजून कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता. ओके, अजून 1 चमचा आपण काय करूया, कॉर्नफ्लॉवर ॲड करूया याच्यात. तुम्ही बघू शकता. जर घट्ट असेल किंवा पातळ असेल तर तुम्ही अजून कॉर्नफ्लॉवर याच्यात काय करू शकता, ॲड करू शकतात. ओके, आता याला आपण काय करूया, मिक्स करून घेऊया. परत आपल्याला घट्ट गोळा करून घ्यायचा आहे. ओके, हे मिश्रण जर पातळ असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कन्सल्टन्सी करू शकतात. ओके, असं घट्ट जसं आपण पीठ वगैरे भिजतो ना पोळींचं, तसं घट्ट पाहिजे. ओके, तर आपलं हे पांढरं मिश्रण बनवून तयार आहे. जर पातळ असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर आणि थोडा फेविकॉल याच्यात ॲड करू शकतात. ओके, आता हे आपलं काय घट्ट हे असं मिश्रण गोळ्या टाईप तयार झालेलं आहे. ओके, आता याच्यात जर तुम्हाला कलर ॲड करायचे असतील तर तुम्ही कलरही ॲड करू शकतात. ओके, आता आपण थोडं घेतलं. ओके, थोडं घेतल्यानंतर आपण थोडं व्हाईटमध्ये आपण कलर मिक्स करूया. ओके, हे घेतलं. ओके, थोडं व्हाईट घेतलं. व्हाईटमध्ये आपण काय थोडं कलर मिक्स करून घेऊया. ओके, ॲक्लिकचे कलर मिक्स करून घेऊया. ओके, आणि कलर हा अचानक जास्त टाकायचा नाही आहे, थोडा टाकायचा आहे. ओके, तर आपण आता हा ॲक्लिकचा आपण रेड कलर घेतोय. ओके, ॲक्लिक कलर रेड कलर घेतोय. थोडा टाकायचा आहे कलर. ओके, याच्यात. ओके, तर आपण थोडा 1 थेंब कलर टाकूया. ओके, तुम्ही बघू शकता. आणि फक्त 1 थेंब जसा लागेल आपल्याला तसं आपण टाकत जायचं आहे. ओके, तसा आपण काय करायचं आहे, टाकत जायचं कलर. ओके, तुम्ही बघू शकता. जसा तुम्हाला लागेल तशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, कलर टाकत जायचे. ओके, तुम्हाला डार्क हवा असेल किंवा लाईट हवा असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने कलर टाकू शकता. ओके, रेड कलर तयार झालेला आहे. ओके, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला अजून लाल पाहिजे आहे तर आपण थोडा अजून 1 थेंब कलर टाकूया. ओके, 2 थेंब टाकले, सॉरी 1 थेंब नाही 2 थेंब टाकले आणि आपण याला काय करूया, कलर देऊन घेऊया अजून. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे कलर देऊन घेतलेला आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे कलर देऊन घेतलेला आहे रेड. तुम्हाला तुमच्यानुसार तुम्हाला जर जास्त डार्क करायचे असेल तर तुम्ही डार्कसुद्धा करू शकता. ओके, आता हा आपला रेड कलर बनवून तयार आहे. ओके, रेड कलर काय बनवून तयार आहे. अजून तुम्हाला मी एक येलो कलर करून दाखवते. ओके, कलर बनवून तयार आहे. तर त्यानंतर मी तुम्हाला एक पिवळा कलर करून दाखवते. ओके, आपलं जे मिश्रण होतं ते मिश्रण मी इथे घेते आहे. ओके, ते मिश्रण घेते. त्या मिश्रणमध्ये मी आता फक्त काय टाकते, येलो कलर टाकते. ओके, येलो कलर तुम्ही बघू शकता. 2 थेंब टाकून घेतलेले. ओके, आणि ते कलर मी याच्यात काय करते, मिक्स करते. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे मिक्स करत आहे. ओके, लागता टाकायचं. ओके, तुम्ही बघू शकता मी पिवळा कलर तयार केलेला आहे पोलनसाठी. ओके, आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं दोऱ्यासाठी त्याचं जे मिश्रण होतं त्याच्यात आपण हे ॲड केलं आहे. आणि जर पातळ असेल तर तुम्ही तुमच्या कन्सल्टन्सीनुसार टाकू शकतात, ॲड करू शकतात कॉर्नफ्लॉवर आणि फेविकॉल. असं काही नाही की मी जेवढं सांगितले प्रमाण तुम्ही तेवढंच घ्यायला पाहिजे. हे तुम्ही तुमचं बघायचं की जर पातळ असेल तर कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आणि फेविकॉलही ॲड करायचा जर तुम्हाला जास्त करायचे असतील. आणि ओके, तर मी आता हे 2 कलर करून दाखवले आहे. आणि जो आपला इथे थोडा उरलेला आहे त्याच्यात मी तुम्हाला व्हाईटही दाखवणार आहे. ओके, आपला हा उरलेला आहे त्याच्यात मी तुम्हाला व्हाईटही दाखवणार आहे. ओके, आता हे 2 कलर तयार झाले तर असेच हात लावून नाही, कारण फिनिशिंग येत नाही, म्हणून हात वॉश करूनच पुढची प्रोसेस करायची आहे आपल्याला. ओके, तुम्ही बघू शकता 2 कलर तयार आहे आणि हा जो उरलेला आहे तर आपण पांढरे पोलन करूया. ओके, आणि जर तुम्हाला शाईन हवी असेल पोलनला तर ॲक्लिकचे शाईन आणि शिमर कलर येतात, तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता ॲक्लिकचे. ओके, आता हे आपले मिश्रण बनवून तयार आहेत. पोलन कसे तयार करायचे भाग 2 मध्ये सांगूया उद्या.